अगेन पर्यावरण, आय डोंट नो व्हाय आय एम सेइंग पर्यावरण. फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने म्हणजे फार्मासिस्ट 25 सप्टेंबरला त्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त हेल्थ ऑफिसर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर डॉक्टर इराणीजी, डॉक्टर पेटोमाची, डॉक्टर आय थिंक यू डॉक्टर PhD डॉक्टर, ओके, अविनाश देशमुखजी, गिरासेजी, सोनटक्केजी, ओके, अँड ऑल एव्हरीबडी. या हॉलमध्ये ठरवलंय की माझा TRP थोडा जास्तच वाढवण्यात आला, तो तसा नाही. तुम्ही एक मला वाटतं की हे तुमचे कॅमेरामन आणि मी असे दोघं जण असो ते फार्मासिस्ट नाही, दुसरे फार्मासिस्ट नाही. त्यामुळे ह्या क्षेत्रामधलं सगळ्यात कमी नॉलेज असलेलं आम्ही दोघे आहोत आणि आता तिथं कोणी असतील त्यामुळे आमच्याकडे असं नॉलेज काही नाही की तुम्ही जे सगळं सांगतात त्यामुळे मला काहीच समजलं नाही. आणि त्यामुळे तुम्ही जे आता जे सगळे बोलले राहत तर मला बोलण्यासारखं तसं काही राहिलं नाही. फक्त आता एक असं आहे की या क्षेत्रामध्ये अचानकच मी आलो, पण त्यापूर्वी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझं पोस्टिंग होतं पुणे महानगरपालिका आयुक्त. तिथे काही मी रात्रीपणा केला असेल म्हणून शासनाने माझी बदली केली आणि 3 महिने मला कोणीच ऍक्सेप्ट करत नव्हतं, कुठलेच मंत्री. आता कुठे द्यायचं याला? एक दिवशी रात्री आमच्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचा फोन आला, अरे तुला याला द्यायचंय का सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन किंवा FDA कमिशनर? मी आपलं समोर टाकलं नॉर्मली सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन. हो, मला सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन. बाजूला मिसेस होते, अरे तुला डोकं फुटलंय का? दररोज त्या मंत्र्याचं डोकं फोडणार तुम्ही एकमेकांचं, कशाला जातोय की एक दिवस तू खालीच राहा. परत त्यांना फोन करून नाही, मला सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन नको, मला तुम्ही आयुक्त FDA दिला तरी चालेल. तोपर्यंत मला FDA कमिशनर ही पोस्ट खरं म्हणजे तितकीशी माहीत नव्हती आणि फार्मासिस्ट हा म्हणजे खरंच माहीत नव्हता. तुम्हाला सांगायला हरकत नाही. फक्त जिल्हाधिकारी असताना जिल्ह्याचे निवड सूचीचे चेअरमन म्हणून म्हणजे फार्मासिस्टची पण निवड असायची त्याच्यामध्ये सगळ्याच्या तिथे असं असायचं टू दॅट एक्सटेंट आय यूज फार्मासिस्ट. पण ज्यावेळेस मी FDA गेलो त्यावेळेस तिथे विचारलं माझ्या पेन किती काम असतं वगैरे, तर त्यांनी सांगितलं साहेब काही नाहीये, या पूर्वीचे FDA आयुक्त होते, आठवड्यातून 2-3 दिवस यायचे आणि 2 अडीच तास बसायचे, फार काही काम नाहीये. फारच चांगला जॉब म्हणजे आठवड्यातून फक्त 2-3 दिवस यायचं आणि 2.5-3 तासच बसायचं. पोस्ट म्हणजे काय राजा काय पाहिजे दुसरं. सो बट आय वॉज रिअली टेकन अबॅक की मी एका मल्टीनॅशनल कंपनी सोडून शासनामध्ये आलेलो होतो आणि त्यामुळे थोडंफार याच्यामध्ये की US FDA वगैरे हे सगळं ऐकून होतो, जरी आपल्याकडचं काम नसलं तरी. सो आय न्यू व्हॉट दिस सेक्टर इज. मी गेल्यानंतर बघितलं आणि पहिल्या खरं म्हणजे की तुम्ही इतकी वर्ष शासनामध्ये काढल्यामुळे पहिल्या 2-3 दिवसातच तुमच्या लक्षात येते की कोण किती पाण्यामध्ये आहे, विषय काय आहे काय नाही. त्यामुळे फार काही हे होत नाही. आणि लक्षात आलं की हा जो 1940चा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि तुमचा फूडचा कायदा हा फार जुने असले तरी त्याची अंमलबजावणी फार काही झालेली नव्हती. ड्रग अँड कॉस्मेटिक फूड बद्दल बोलणार नाही, पण ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि त्याच्याकडचे जे 1945चे रूल्स आहेत, नियम आहेत, ज्या नियमामुळे तुम्ही आलेला आहात याच्यामध्ये असावं त्या नियमाची जी अंमलबजावणी होती ती 60-70% त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. म्हणजे कायदा 1940चा पण अंमलबजावणी 2011 पर्यंत झालेली नव्हती आणि ही रेकॉर्डवरती आहे की शासनाला तसं पत्र लिहून कळवलं की हे सेक्शन्स आहेत यांची अंमलबजावणी होतच नाही. अंमलबजावणी होत होती पण ती फक्त कशासाठी होत होती? फक्त 3 सेक्टरसाठी होत होती. एक तर कोण? तुमचे फार्मास्युटिकल कंपनीज, दुसरे ट्रेड ऑर्गनायझेशन्स आणि तिसरे FDAs. त्याच्यामध्ये हा कायदा कोणासाठी बनवलेला आहे? रुग्णांसाठी. रुग्ण त्याच्यामध्ये कुठेच नव्हता, हे फक्त 3मध्येच फिरत होतं. फार्मास्युटिकल कंपनीज, ट्रेड ऑर्गनायझेशन्स आणि तुमचे FDAs किंवा मग रेग्युलेटर्स. त्याच्यामध्ये फार्मासिस्ट पण कुठे नव्हता. ही वॉज नॉट ऑन द सीन. मी विचारलं आपल्या लोकांना हे काय आहे, हे सगळे गेले ते गोष्ट असं चालू आहे. आणि महाराष्ट्र FDA देशामध्ये सगळ्यात चांगलं आहे की महाराष्ट्र FDAची अशी परिस्थिती जर असेल मग देशाची परिस्थिती काय? Then I started going around in medical shops. ही परिस्थिती काय आणि
शासनामध्ये माझा थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळे माझ्यावरती वॉच होता आमच्या लोकांचा. पण मी टॅक्सी नाही केलं. मी पहिल्या 2-3 महिन्यामध्ये माझ्या टॅक्सीचं बिल 38,000 रुपये ते मी स्वतः पे केलं. आणि मी प्रत्येक दुकानात जाऊन बोलत की काय चाललेलं आहे. इट वॉज हॉरिबल. मुंबई, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी मी फिरलो. आणि लक्षात आले की जवळजवळ 70-75 ठिकाणी तुमचा फार्मासिस्ट ऍबसेंट आहे हे मला दिसलं. नंतर बघितलं की ठीक आहे, कदाचित मी गेलो म्हणून कदाचित असं असेल, पण की ठाण्याचे 2 MBA करणारी मुलं होती, त्यांना रेग्युलर असाइनमेंट दिली की ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये किती टक्के फार्मासिस्ट तुम्हाला दिसते मला सांगा. त्यांना 65% ठिकाणी फार्मासिस्ट आढळलेच नाही. दुसरं हॉरिबल. आणि माझ्या पूर्वीचे आयुक्त म्हणजे जवळजवळ तुमचे स्वातंत्र्य मिळाल्यापासून एफडीएचं अस्तित्व, ड्रग कंट्रोलर वगैरे या दृष्टीने ते होतच. असं असताना आणि कोणाचं कोणी काही बोलत नव्हतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एफडीए आहे किंवा नाही हे डिपार्टमेंट असं कोणाला फारसं माहीत नव्हतं. म्हटलं हे तर काहीतरी विचित्र दिसतं. त्याने स्टार्टेड की मला जिथे दुकान आहे तिथे फार्मासिस्ट पाहिजेच. ते का पाहिजे तर मी तुम्हाला आन्सरेबल नाहीये. कायद्याने दिलेलं आहे, पार्लमेंटने दिलेलं आहे. ते का दिलेलं आहे त्याची कारणं आहेत. त्या कारणामध्ये सायंटिफिक कारणं आहेत, सोशल कारणं सगळे आहेत, पण मला ते पाहिजे. आणि तिथून पुढे मग आमचा हा माझा आणि या फार्मसी सेक्टरमध्ये तणाव सुरू झाला. फार्मसी इन द सेन्स pharmaceutical companies, trade and government also. I had very difficult time with government also. आणि मग कुठेतरी मला समजलं की फार्मासिस्ट नावाची अशी काहीतरी संस्था आहे, याचं एक प्रोफेशन आहे, ज्या प्रोफेशन मुळे मी काहीतरी करू शकतो. आणि म्हणून मग मी माझा आणि तुमचा संबंध तेव्हापासून आलेला. म्हणून तुम्ही म्हणता की मी फार्मसीचे जवळपास वगैरे खरं सांगू का, माझं आणि फार्मसिस्टचं तसं काही नाही. तुम्हाला लेट मी बी फ्रँक, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुठे मोठे फार्मसीच्या आमच्या जवळच्या. नो नो, नॉट अ जॉब. माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ असा होता की जर रुग्णांना, पेशंट्सना जर पुण्याची जर चांगली ट्रीटमेंट मिळायची असेल तर फार्मासिस्ट असा एक प्रोफेशन आहे की जो रुग्णांना खरंच जवळ जाऊ शकतो. ते जर असेल तर मग रुग्णांच्यासाठी जे कायदे बनवलेले आहेत ते कायदे ते रुग्णांसाठी असतील. ते केवळ ट्रेडसाठी असणार नाही, ते केवळ ट्रेड ऑर्गनायझेशनसाठी असणार नाही, किंवा मॅन्युफॅक्चरसाठी असणार, किंवा एफडीएच्या लोकांना हप्ते खाण्यासाठी असणार. हे तर मी इथे रिटायर झालो म्हणून बोलत नाही. हप्ता शब्द मी शासन असताना बोलायचे तुम्ही हप्ते घेता म्हणून नदी नाव आवडतं. फक्त मराठी शब्द आहे, अनपार्लिमेंटरी अजिबात नाही. अनपार्लिमेंटरी आहे हप्ते असतात. इथे थोडे जर बसले असतील केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचे तर त्यांना कदाचित ते तिथे बोलायला आवडणार नाही, पण त्यांनाही माहिती हप्ता काय असतो. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा प्रकार तो असा अंडर द कार्पेट होता. माझ्या दृष्टीने मला फक्त रुग्णाचं त्याचं बेनिफिट काय आहे ते कशासाठी. आय एम ऑल्सो काइंड ऑफ स्टेबल इकॉनॉमिस्ट, मी असं ट्रेड इकॉनॉमिस्ट. आजची जर परिस्थिती सांगायची झाली तर आज औषधांचा जवळजवळ $1.48 ट्रिलियन व्यापार आहे. म्हणजे इंडोनेशिया सारखा जो देश आहे त्याचा जो सकल उत्पादन आहे, जीडीपी आहे, त्याच्यापेक्षाही जास्त. आणि भारताचा जर विचार करायचा झाला तर आपला जवळजवळ $1.72 लाख करोड चा हा व्यवसाय आहे. आकडेवारी बदलेल कदाचित. आणि हा पैसा कोण देतं? हा पैसा रुग्ण जो आजारी असतो त्याच्या खिशातून जातो किंवा शासकीय याच्यामधून जातो. आणि शासकीय याच्यामधून गेला तर तो शेवटी रुग्णाच्या घरातून जातो तर पब्लिकच्या घरामधून जातो. त्यामुळे हे जे प्रकार आहे की हा इतका मोठा व्यवसाय आहे, $1.48 ट्रिलियन अक्रॉस द वर्ल्ड. तो इंडियन जो घेतला आहे की अबाउट 4 लाख करोड जो आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट जर विचार केला तर ऑल अदरवाईज 2 लाख करोडचा जो व्यवसाय आहे हा सगळा हा औषध विक्रीतून त्या फार्मास्युटिकल डॉक्टरने जरी ट्रेड ऑर्गनायझेशन त्याच्यावरती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक माझ्या पाहण्यामध्ये एक ही आहे, फॅक्ट शीट म्हणतात. सगळे बोलत असणार यू मस्ट बी वॉचिंग ट्रेड. आय डू इट. आय थिंक फॅक्ट शीट नंबर 2 की 4
पोटाची पोट आहे. त्याच्यामध्ये असं झालं की हे जे औषधं दिली जातात त्या औषधांपैकी 65% औषधं हे विनाकारणच दिलेली असतात, कारण की ती द्यायची गरज नसते, किंवा ते कमी डोस दिलेला असतो किंवा जास्त डोस दिलेला असतो, किंवा त्या औषधामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स नसतात. दॅट्स व्हॉट WHO से. आणि हा प्रकार ईस्ट एशियन कंट्रीज इंडियामध्ये जास्त आहे. तुमच्याकडे डायरिया झाला की तुमचं सध्या डॉक्टर तुम्ही काय देतात, तुम्ही देत नसाल, पण लगेच अँटीबायोटिक असं सुरू होतं. तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलो, इज इट द फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट? ORS. पण 60 to 70% केसेसमध्ये ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये हा WHO रिपोर्ट आहे की तिथे अँटीबायोटिकचा मारा केला जातो. अँटीबायोटिकचा तुम्ही AMR बद्दल तुम्ही सांगितलं, AMR इथून सुरू, रॉंग प्रिस्क्रिप्शन, अंडर प्रिस्क्रिप्शन, ओव्हर प्रिस्क्रिप्शन अँड इनसफिशियन्सी ऑफ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन द मेडिसिन. हे काही त्यावेळेस नाही आहे. 2-3 दिवसापूर्वी रिपोर्ट आला की 53 औषध अशी आहेत, सीरियसली सांगितले की त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटच नाही आहे. आता हे जे आहे, हा प्रकार आहे, हे बाहेर रुग्णांना समजणं शक्य नाही. हे तुम्हाला समजलं पाहिजे, हे तुम्ही रुग्ण ठेवलं पाहिजे. आणि आपण हे रिपीट होत आहे, कंटिन्युअसली रिपीट होत आहे. आपण गॅम्बियामध्ये 2022 मध्ये 66 मुलं कॉफ सेरसमुळे गेली. त्याच्यामुळे गेली ती की त्याच्यामध्ये कंटॅमिनंट आहे डायथिन ग्लायकॉल. ऑल ऑफ यू नो दॅट इट अफेक्ट्स किडनी अँड देन यू डाय. पण हे काय नवीन होतं का? नो. 1938 मध्ये म्हणजे जवळजवळ 84 वर्षापूर्वी अमेरिकेत डायथिन ग्लायकॉलच्या कंटॅमिनेशनमुळे सगळं बदलल्यानंतर 105 रुग्ण दगावले होते. 84 वर्षानंतर पण तेच. हे काय आपला रिसर्च आहे, हे काही आपलं मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रॅक्टिसेस आहेत, हे काही आपलं एक फार्मसी आणि डॉक्टरच्या दृष्टीने एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की म्हणजे 84 वर्षानंतर सुद्धा तेच रिपीट व्हावं. ग्लायकॉलचे पॉइझनच रिपीट व्हावं. दिस इज हॉरिबल. दिस इज नॉट हॉरिबल. दिस इज जस्ट अ कॉमर्स. Pharmaceutical companies are pushing their drugs without looking at the quality of the drugs. आणि मग हा फक्त बिझनेस वाढत चाललेला आहे. आणि तिथे मग कोण येतो? आर्बिट्रेटर, फार्मासिस्ट. फार्मासिस्ट इज फ्रेंड ऑफ पेशंट. हे तुम्हाला माहिती की मला माहिती आहे, पण कायद्याने तुम्हाला बनवलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या याच्यामध्ये what you said, प्राणायाम. तुम्ही सांगितलं प्राणायाम, तुम्ही सांगितलं अमेरिकेमध्ये पेशंट जर 10 मिनिट डॉक्टरकडे असेल तर तो 20 मिनिट फार्मासिस्टच्या जवळ असतो. इट्स काउन्सिल. तर डॉक्टरांना जे खरं म्हणजे की तुमचं नॉलेज डॉक्टरांचं, आय एम सॉरी टू से दिस, से दिस इन आय एम ऑल्सो, की तुमचं नॉलेज कुठपर्यंत असते की तुमचा जो MR असतो किंवा जे कॉन्फिडंट असते तिथपर्यंत असतं. नथिंग टू डू दॅट. युअर मेन स्किल इज डायग्नोसिस. पण खरं त्याची फार्मेटॉलॉजी नंतर सध्या काय चाललंय मार्केटमध्ये, काय होतं हे बघण्याचं काम हे फार्मासिस्टचं, काउन्सिलिंग फार्मासिस्टचं. आणि केवळ फार्मासिस्टने जर 1945च्या रूल प्रमाणे काम केलं तर या देशामध्ये आणि जगामध्ये काही ठिकाणी फार चांगलं चाललेलं आहे. इनफॅक्ट अमेरिकेमध्ये फार्मसी अतिशय स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जातं त्याच्याप्रमाणे. असं असताना सुद्धा तिथे ॲम्ब्युलेटरी केअरमध्ये जवळजवळ 1,25,00,000 रुग्ण दगावतात चुकीची औषधं दिल्यामुळे किंवा ह्याच्यामुळे किंवा डॉक्टरांनी चुकीचं प्रिस्क्राईब केल्यामुळे. आणि AMRमुळे 45,00,000 लोक दगावतात. हे असं स्टॅटिस्टिक्स आपण स्टॅटिस्टिक्स घडतच नाहीये. आपल्याकडे आमचा डेटा ठेवायला वेळ नसतो, तो असा डेटा कधी कलेक्ट करणार आहे. त्यामुळे फार्मासिस्ट जो आहे तो नुसताच प्रगल्भ नाही, तो सेन्सिटिव्ह असला पाहिजे. सेन्सिटिव्ह असण्यासाठी 2-3 गोष्टी माझं हा सेन्सिटिव्हिटी आणण्याच्या दृष्टीने मग मी जे FD मध्ये केलं त्याच्यामध्ये मी फार काही नवीन कायदा आणला नाही, कारण कायदा आणण्याचे अधिकार आयुक्तांना नसतात हे म्हणणार नाही. मी आहे ते इम्प्लिमेंट केलं, कारण मी ज्या ज्या विभागामध्ये गेलो माझं तिथे कुठे एकच म्हणत होता, इम्प्लिमेंट ॲज इट इज. जसं आहे तसं त्याची अंमलबजावणी करा. तुमचा 1945 नियम काय सांगतात की
प्रत्येक दुकानामध्ये फार्मासिस्ट असावा. ते काय डेकोरेटिव्ह पीस म्हणून आहे ना की चला काहीतरी असावं छान असं असं काही नाही. फार्मासिस्ट इज फॉर काउन्सिलिंग. कारण तुमच्या मेडिसिनच्या कॉस्ट मध्येच फार्मासिस्टचे काउन्सिलिंग हे तिथे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहे. कारण या देशामध्ये कुठल्याही प्रॉडक्टला नफा गॅरंटी केलाय का? की शेतकरी तुमच्या उन्हातानामध्ये रात्रंदिवस होत असतो तर त्याच्या शेतमालाला काही असा इतका टक्के नफा मिळावा असं म्हटलेलं आहे का? नो. पण रिटेलरना 16% नफा मिळावा असं नियमामध्ये आहे की नाही? केमिस्ट रजिस्टर कोणी आहेत की नाही? 16% नफा असावा. कशासाठी दिलेलं आहे की ते काउन्सिलिंगच्या त्याच्यामध्ये एलिमेंट त्याच्यामध्ये फी देण्यात आलेला आहे. त्यामुळे तो 60% आहे. पण आपल्याकडे या देशामध्ये काउन्सिलिंग होतं का? खासगीमध्ये किंवा सरकारी याच्यामध्ये काउन्सिलिंग होतं. मला तुम्ही सांगा, तुम्ही करता का काउन्सिलिंग? कारण काही असे ना की खूप पेशंट आहेत त्यातून काउन्सिलिंग ऑलमोस्ट झिरो आहे. कारण इफ यू आस्क मी किंवा माझ्या तुम्ही रस्त्यावरती तुम्हाला जर पेशंट दिले की तुला तू काउन्सिलिंग मागितलं किंवा त्यांनी स्वतः काउन्सिलिंग दिलं जातं, दिस इज ऑलमोस्ट अनेक. त्यामुळे मला वाटतं की पेशंटच्या दृष्टीने हा कायदा टू दॅट एक्सटेंट इट वॉज नॉट इम्प्लिमेंटेड इन दिस कंट्री फॉर 7-8 decades. आणि मग तिथून घरामध्ये कल्पना सुरू होते की हे जे काही सध्या हेरमार वाढलेला आहे किंवा बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि विनाकारणच तुमचा आजचा जर तुम्ही स्टॅटिस्टिक काढला तर पर कॅपिटा आपल्याकडे जवळजवळ 1100-1200 रुपये हे रुग्णांच्या खिशातून ऑन अँड एव्हरेज जातात. ते कशामध्ये जातात? ते हे कुठे गेली का जे केली त्याला ते द्यायचं, काउन्सिलिंग न करता त्याला द्यायचं, त्याच्यामुळे होतं. त्यामुळे फार्मासिस्ट केले पाहिजे. आणि मी सुरुवात केला की जिथे फार्मासिस्ट नसेल तिथे मी ते दुकान बंद करेल. आणि 3 वर्ष मी हे केलं. आय स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेड दॅट. आणि जवळजवळ 10-12 हजार दुकानं बंद केली. काही लोकांनी दुकानं स्वतःहून बंद केली. कारण फार्मासिस्ट नसेल तर ते दुकान नाही, ते किराणा दुकान आहे. मग ते तुमचं औषधाचं दुकान नाही. दुसरी गोष्ट मी बघितली की तिथे बिल द्यावं असं कायद्यात आहे की नियमामध्ये. तुमचा रूल 65 ला काहीतरी आता मी विसरलो, माझं पण हे घेऊन गेलं. देयर इज रूल 65 or section 65. It says that medicine shall be dispensed against a bill. ते कशासाठी आहे? ते याच्यासाठी आहे की हे जे मेडिसिन आहे इट्स हायली सेन्सिटिव्ह फाईन केमिकल. इट वर्क्स बोथ द वेज. जर चांगलं पण करू शकतं तर चुकीच्या पद्धतीने दिलं तर तुम्हाला ते वारू पण शकतं आणि व्याधी पण देऊ शकतं. त्यामुळे ते जे आहे ते फाईन केमिकल प्युअरच असलं पाहिजे. आणि म्हणून हा जो ट्रेड आहे तो मॅन्युफॅक्चरिंग इज लायसन्स, तुमचं होलसेल इज लायसन्स, तुमचं रिटेलर इज लायसन्स. आणि रुग्णांना देताना त्याची जिथे पत्त्याचे डिटेल्स असावं असं आहे की नाही? असं आहे. त्यामुळे हे जर चेन एस्टॅब्लिश झाली तर मग कोणीतरी स्पुरियस ड्रग या चेनमध्ये आणू शकेल का? नाही आणू शकणार. मी त्यावेळेस बघितलं आणि स्टॅटिस्टिक्स काढलं. 96% औषधं त्यावेळेस ते विदाऊट बिल विकली जात होती. याचा अर्थ असं की हायवे ओपन केला होता असं चुकीच्या आहे ना. आणि डब्ल्यूएचओने त्यावेळेस सांगितलं होतं 1970 दरम्यान, कारण 2003ला माशेल कमिटीने डब्ल्यूएचओ सांगितलं की भारतामध्ये 34% औषधे हे बोगस आहेत, बनावट आहे. मग शासनाने माशेलकर कमिटी नेमली आणि माशेलकर कमिटीने एवढं नाही पण आहे काहीतरी प्रमाण आहे. आणि मग काय काय केलं पाहिजे. मग इतकं जर प्रमाण जर असेल तर मग आपण रुग्णाला नुसतं त्याच्याबरोबर त्याचे खिशे पुण्याचं काम करतोय तर त्याला वाचवण्याचं काम करतो. त्यामुळे मग डिस्ट्रिक्ट केलं की ज्या दुकानामध्ये बिलं जात नसतील ते दुकान पण बंद करण्यात येईल. तिसरी गोष्ट होती की प्रिस्क्रिप्शन. तर तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष तिथे स्टडी करा आणि मग कुठेतरी तुम्ही प्रिस्क्रिप्शन देता. पण मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी प्रिस्क्रिप्शनच्या विदाउट प्रिस्क्रिप्शन आजही हल्ली जातात की नाही? विदाउट प्रिस्क्रिप्शन औषधं मिळतात की नाही? मिळतात. क्रॉस पॅथीकडे मी जातच नाही.
की आयुर्वेदिक प्रिस्क्रायबिंग, ॲलोपॅथिक अँड होमिओपॅथिक, आय एम नॉट गोइंग टू दॅट डिटेल्स. पण तिथे प्रिस्क्रिप्शन नाही, पण तिथे ऍंटी करायची आणि सेन्सिटिव्ह प्रिस्क्रिप्शन दिले जातात असे प्रचंड प्रमाण होतं. आणि तिथे सुद्धा मी दुकानं बंद करायला सुरुवात केली. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे की फार्मसीची सही असल्याशिवाय औषधं विकलं जाऊ नये किंवा दिलं जाऊ नये, डिस्पेन्स केलं जाऊ नये, हा कायदा आहे की नाही? मग हा कायदा असताना या देशातील सगळे फार्मासिस्ट चूक का? तुम्हाला फार्मासिस्टच्या ह्या औषधाच्या बाबतीत तुम्हाला किंग बनवलेलं आहे, सम्राट बनवलेलं आहे की तुमच्या सहीशिवाय औषधं विकली जाणार नाही आणि तुमच्या काउन्सिलिंगचं त्याचं ते असलं पाहिजे. तुमच्या ह्याच्या प्रेझेन्सशिवाय तिथे दुकान देता येणार नाही. तर तुम्ही लोक पूर्ण देशामध्ये असे का बसलेले होते? कारण तुमच्यामध्ये एकी नाही, तुमच्यामध्ये त्या पद्धतीने काम केलं नाही. पण माझा धोका झाला, माझे जे रुग्ण होते ते सफर होत आहे. त्या पेइंग मोर, अँटीबायोटिक रेजिस्टन्स वाढतोय आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही काही केमिकलचा मारा होतोय. तो सेकंड जनरेशन सोमॅटिक चेंजेस त्याच्यामध्ये होत आहे. आणि म्हणून हे सगळं फेल्युअर जे आहे ते शासनाचं फेल्युअर आहे, ते तुमचं फेल्युअर नाही. की त्याच्यासाठी सचिव हेल्थ डिपार्टमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याला कायद्यामध्ये दिलेलं आहे की एखाद्या राज्यामध्ये ऑफिसर असेल तर तुम्ही डायरेक्शन देऊ शकता. तुमचा हेल्थ जो असतो, हेल्थ सेक्रेटरी असतो महाराष्ट्राचा, त्याच्यावरती जबाबदारी आणि कमिशनर रेड्डीवरती जबाबदारी. मला वाटतं की या 3 अधिकाऱ्यांनी 1940 पासून म्हणजे आपण 47 धरूया, या देशाला फसवलेलं आहे. आणि मग असं एक स्ट्रीट केल्यानंतर पण आमच्या प्रश्नी पडलेलं नव्हतं, कारण ट्रेडच्या प्रश्नी पडलेला नाही की हे एवढं स्ट्रीट नको, मग माझ्या जगण्याची बदली करा. मग माझ्या विरुद्ध बदली करण्यासाठी 3 संप या राज्यामध्ये घडून आणले होते. 3 स्ट्राईक्स. 4था स्ट्राईक पण तो राज्य देशव्यापी होता, तर त्याच्यात एक विषय अंतर्गत होताच की मॅनेज जनरेटर का नको. मी नवीन काही सांगत नव्हतो. माझं म्हणणं होतं की तुम्ही हा कायदा असेल ना तर तुम्ही बदलून टाका, मग फार्मासिस्ट काढून टाका, प्रिस्क्रिप्शन काढून टाका, त्याच्यात सहीशिवाय द्यायचं ते काढून टाका. माझी काही हरकत नाही, ऍज लॉंग ऍज इट इज देअर. आणि मग माझ्या विरुद्ध कसे खूप मोठ्या प्रमाणात हे झालं. आणि मला इथे येण्याचं दुसरं कारण म्हणजे कापशी त्याने एकच होतं, ते महत्वाचं आहे. कारण मला हे शहर पुन्हा एकदा बघायचं होतं. कारण संपूर्ण राज्यामध्ये माझ्या विरुद्ध अशी आंदोलन झाली. तिथे एक आंदोलन इथेही झालं त्या शहरामध्ये. आणि या आंदोलनामध्ये जाहीर मोठा कार्यक्रम झाला. खूप लोक आले होते, काही लोकप्रतिनिधी पण होते. आणि त्याची क्लिप नंतर माझ्याकडे आली. माझ्याकडे त्याच्यामध्ये काही वेगळे विषय पण असतात तुमच्यासारखे, बहुतेक तुमच्यासारखेच. त्यांनी मला ती क्लिप पाठवली. त्यावेळेस सीडी असायची. त्यावेळेस तुमचे हे नाहीये, सोशल क्लिप असेल, सीडी असेल. त्यांनी सीडी पाठवली. मग म्हणून म्हटलं की आता नांदेडला गेलंच पाहिजे, तुम्ही बोलवलं परत ते जाऊन बघूया. त्या सिटीमध्ये काय होतं, एक महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी, सिनियर आमदार लेवलचे लोकप्रतिनिधी स्टेजवरून सांगतात की महेश झगडे, म्हणजे मी काय करत होतो हे सगळं रुग्णांसाठी करतोय, पण हे त्यांना नको होतं. त्यांनी महेश झगडे हा साप आहे, हा नाग आहे, तो जिथे असेल तिथे त्याला ठेचा, असा माझ्या वधाचा त्यांनी एक फतवा काढला होता. ते या पुण्यभूमीतून, तुमच्या गुरु गोविंद सिंगाच्या पुण्यभूमीतून. म्हणून म्हटलं की चला तिथे तर एकदा जाऊन येऊया. माझा तर काही असा फोन झाला नाही, तो अजून तसाच आहे. त्यामुळे दिस वॉज माय अनदर इन्सेंटिव्ह टू कम हिअर. आणि तुम्ही तिथे काम करता, चांगलं काम करतात. मला काम करताना सांगितलं, म्हटलं चला की आपण एक चांगले, असे पण चांगले लोक आहेत की जिथे अशा माझ्या कोणाचा फतवा निघत नाही. Therefore I came here. आता मी ते सीडी मी शासनाला पाठवली, मुख्य सचिवांना पाठवली आणि त्यांना सांगितलं की असं साहेब मी तर घाबरत नाहीये, पण उद्या काही जर झालं ते तुमच्यावर येऊ नये म्हणून त्यांनी मला सांगितलं, अरे कुठे पत्र विड्रॉ कर, सीडी पण विड्रॉ कर. म्हणजे ते घाबरले. घाबरण्याचा प्रश्न होता, पण स्टील ऑफ द रेकॉर्ड. प्रश्न असा आहे की आपण एका वेगळ्या जगताला आलेलो आहोत. आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहोत. आणि 4थी औद्योगिक क्रांती हे पूर्ण माणसाचं चेहरा मोहरा, माणूस म्हणून चेहरा मोहरा बनवला.
आपल्या माणसाच्या एकूण 7-8 स्पेसिस झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की नेंडरथल, डेनिसोव्हर्स, ऑस्ट्रोलॉपिथेकस, so many species, 6-7 species. आपण होमो सेपियन्स स्पेसिस आहोत आणि आपण सगळ्यात कमी बाकीच्या सगळ्यात जास्त नामूद झाल्या. आपण सगळ्यात कमी जगणारी स्पेसिस आहोत आणि ह्या कमी जगणाऱ्या स्पेसिसमध्ये आपल्याला थ्रेट हा औषध आहे. आपल्याला वाचवणारा सुद्धा औषधच होता. कारण आपण जर बघितलं 1947 पूर्वी भारताचं सरासरी आयुष्यमान हे 32 ते 34 वर्ष होतं. आता किती आहे? 70-71. त्याला बराचसा कारणीभूत मेडिकल एज्युकेशन, डॉक्टर्स, तुमचे अन्नधान्याची उपलब्धता, हे सगळ्या गोष्टी. पण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मेडिसिन्स. समजा मेडिसिन्स नसेल तर डॉक्टर साहेब तुम्ही काय केलं असतं? कारण तुम्हाला सर्जरी करायचं असतं, तुम्हाला अँटीबायोटिक लागतातच, तुम्हाला रोग करायचा असेल तर मेडिसिन लागतंच. पण मेडिसिन इज सेंट्रल फोकल पॉइंट इन इन्क्रीजिंग लॉन्जिव्हिटी ऑफ ह्युमन बीइंग्स. ही आपली सतत आता गेलेली आहे. त्यामुळे मेडिसिन या देशाला फार काही दिलं, जगाला फार काही चांगलं केलं. पण त्याचे असे दुष्परिणाम होत राहिले तर कदाचित दिस मे ऑल्सो अफेक्ट ह्युमॅनिटी या सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं तुमच्या एज्युकेशन सिस्टम जरा फ्लॉ आहे की हे थ्रेट्स किंवा नवीन जे काही होत नाही. तुमचा जो अभ्यासक्रम आहे फार्मसीचा तो काही इट इज नॉट इंटरनॅशनली अलाइन्ड. थोडंसं कुठेतरी तुमचं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, मी त्यांच्यासमोर बोलले, सुरेश म्हणून कुठे होते, मी सुरेश I had very big fight with him. की तुमचा सिलेबस कसा केला पाहिजे, अलाइन्ड इंटरनॅशनल. तर भविष्य जे आहे, भविष्यामध्ये हे जे काही दुष्परिणाम होणार आहेत आणि विशेषतः AMR अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स हा प्रचंड वाढत चाललेला आहे. तुम्ही तर एका ह्याचं उदाहरण दिलेलं आहे. पण इफ यू टेक ऑल रिजन, सगळ्या WHOच्या रिजन जर घेतल्या तर सगळ्या रिजन्समध्ये कुठेही जनता अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढायला लागला आहे. आणि तुमचे एक चीफ मेडिकल ऑफिसर UK लेडी ऑफिसर आहे, तिने सांगितलेलं आहे की थोडीशी अतिशयोक्ती वाटते मला. पण तिच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे जसं क्लायमेट थ्रेट आहे, क्लायमेट खूप आपल्या त्याच्यापेक्षा जास्त थ्रेट जो आहे तो अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स आहे. हे जर असं राहिलं तर कदाचित हा जो भयानक वास्तव जे येणार आहे ते कदाचित आपण त्याला काहीच करू शकणार नाही. कारण उद्या सगळे अँटीबायोटिक जर संपले तर पुढे काय करायचं. आणि तुम्ही जर त्याचा अँटीबायोटिकचा इतिहास जर बघितला तर तुमचा पेनिसिलिन सुरू झाला तुला तर 1920 चांगल्या सरांमध्ये फर्स्ट वर चांगले फर्स्ट होणार नाही. सगळ्यात पीक पिरियड कुठे होता तुमचा 1942 to 1963. यू गेट टू मेनी मॉलिक्युल्स. 1987 पण चांगले मॉलिक्युल्स झाले. पण 1987 नंतर स्केअरसिटी होत चालली. नो न्यू मॉलिक्युल्स आर कमिंग. म्हणजे तो पीक असा होता, तो असा गेलाय आणि तो असा आहे. पण अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्सचा जो आहे तो असा वाढत चाललेला आहे. एकीकडे तुम्हाला नवीन मॉलिक्युल येत नाहीत आणि दुसरीकडे आहे जे मॉलिक्युल ते इनसिग्निफिकंट होतात. त्यामुळे हे कशामुळे होत आहे तर हे केवळ मला वाटतं की फार्मासिस्टने लक्ष दिल्यामुळे. तुम्ही मला सांगा की किती प्रिस्क्रिप्शन तुम्ही परत पाठवलेली आहे, चुकीचे प्रिस्क्रिप्शन तुम्ही किती पाठवलेली आहे? कोणीच पाठवली नाही. हे तुम्हाला पाठवण्याने शक्य आहे. जर चुकीची प्रिस्क्रिप्शन असतील तर सांगायचं की डॉक्टर साहेब किंवा डॉक्टर मॅडम हे मला असं वाटतं जसं ऑडिट हे तुमची गरज आहे, हे तुम्ही गरज सांगणं गरजेचं आहे. आणि मला सांगा तुम्ही ऑल स्टडी म्हणजे बायोलॉजिकल मास त्याच्यामध्ये कुठे येतो की नाही. प्रत्येक म्हणजे माझं वजन आहे 40 किलो, मला तोच डोस आणि माझं वजन 80 किलो आहे त्याला तोच डोस. AMR कुठेतरी तिथे सुरू होतो, AMR तिथे सुरू होतं, तर बाकीच्या व्याधी पण तिथे सुरू होतात. त्यामुळे याचं तुमच्याकडे नॉलेज नाहीये किंवा तुम्ही पुढे जात नाही किंवा काही करत नाही. खरं म्हणजे की हे केवळ ती कंपनी ठरवेल आणि त्यावेळेस ते तुमचे क्लिनिकल ट्रायल्स होती. क्लिनिकल ट्रायल्स होती मी जवळजवळ 4 तास बोलतो. क्लिनिकल ट्रायल्स हे काय आहे हा प्रकार आहे. आणि क्लिनिकल ट्रायल्स इज ओनली ट्रेड इंडस्ट्री. त्यामुळे तो विषय बरोबर दिला. पण हे जे डोसेजेस आहेत ते डोसेस तर तुमच्या एज इज अ फॅक्टर, बॉडी वेट इज अ बॉडी मास इज अ फॅक्टर, सो मेनी थिंग्स. सो इट इज युअर डोमेन. तुम्हाला
आणखी एक शेवटचा मुद्दा मी सांगतो की या देशामध्ये आपण श्रीमंत देशापैकी आहोत का आपण गरीब देशापैकी आहोत? आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत? गरीब म्हणायला हरकत नाही, कोणी तुमच्यावरती ऍक्शन नाही घेणार. विकसनशील देश आहोत. गरीब मी याच्यासाठी म्हणतो की यावेळेस डॉक्टर, कारण आम्हाला काय व्हायचं आता की जागतिक महासत्ता व्हायचंय की व्हायचं आहे. मग जागतिक महासत्ता किती श्रीमंत आहे हे समजू शकतो ना. आपण कुठे आहोत तर आपलं जवळजवळ $2200 पर कॅपिटा इतकं उत्पन्न आहे. अमेरिकेसारखं नाहीये. आपण फार खाली आहोत. $60,000-70,000 वगैरे नाही आपलं तेवढं. त्यामुळे आपण गरीब मध्ये म्हणायला काही हरकत नाही. पण गरीब देशात औषधं स्वस्त पाहिजेत का श्रीमंत देशात औषधं स्वस्त पाहिजे? गरीब मध्ये स्वस्त पाहिजे. मग गरीब मध्ये स्वस्त असण्याचा कायदा आहे, पण केवळ डॉक्टर्स, फार्मासिस्ट आणि माझ्यासारखे असे गुरदार अधिकाऱ्यांमुळे आपण या गरीब देशांना कॉस्टली औषधं विकतो. व्हॉट इज द रूल? की तुमचं पॅटंट संपल्यानंतर औषध हे जेनेरिक औषध होईल ऑफ पॅटंट, आणि मग त्याची किंमत कोण ठरवेल? तो मॅन्युफॅक्चरर तो ठरवेल. पण आपल्याकडे हा कन्सेप्ट कधी होऊच दिला नाही. आपल्याकडे काय आहे की माझं पॅटंट आहे कशाचं? पॅरासिटामॉलचं. त्या पॅरासिटामॉलला मी म्हणणार क्रोसिन. नो, इट्स नॉट अ. यू मस्ट मेक से पॅरासिटामॉल ओनली. बाकीचे असं, त्यामुळे तुम्ही त्याला ब्रँडेड जेनेरिक नावाचं, ब्रँडेड जेनेरिक हा डीएनसी मध्ये कुठे लिहिलंय का? कुठेच लिहिलेलं नाही. देयर इज नथिंग. इट्स ओनली मॉलिक्युल. आणि डॉक्टरांनी काय प्रश्न करायचे? मॉलिक्युल. हे पूर्वीच्या तुमच्या याच्यामध्ये पण होतं. त्याच्यामध्ये कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट नाही ना डॉक्टरच्यासाठी तो होता, परंतु 2004 का 5चा होता तरी होता. त्याच्यावरती खूप काम केलं. शासनाला खूप भरणावून सोडलं आणि त्यांना सांगितलं की नाही, ते काय होतं की डॉक्टर्स मे प्रिस्क्राईब मेडिसिन बाय जेनेरिक नेम. तिथे शाल करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि कुठेतरी जाऊन मग तो 2017 साली तो शाल आला. की डॉक्टर शाल प्रिस्क्राईब बाय जेनेरिक नेम म्हणून. पण नंतर परत तुमचे एमसीआय आलं, कायदा भरपूर तुमचं काउन्सिलमध्ये काम झालं आणि त्यांनी परत त्याच्यामध्ये शाल ठेवला. पण काही डॉक्टरांनी जाऊन त्याला विरोध केला. डॉक्टरांचा विरोध असं काही कारणच नाही आणि त्याच्यावरती परत त्याला स्टे आलेला. म्हणजे आपल्याला पुन्हा महागाचीच औषधं गरिबांना विकायची आहे आणि कोणीही बोलत नाही. ऍटलिस्ट फार्मासिस्ट शुड स्पीक. यू आर देअर फ्रेंड. तुम्ही अंपायर आहात, तुम्ही त्यांच्या बाजूचे आहात. नोबडी इज स्पीकिंग. जर तुम्हाला जगामध्ये जर जेनेरिक औषध जर तुमच्या घेऊन असेल, आता आपल्याकडे जे असेल जेनेरिक औषध चालत नाही, इफेक्टिव्ह नसतात, बरोबर? असं आहे. ते कोण म्हणतं? कोण म्हणतात? डॉक्टर सांगतात. तुमच्या माहितीचे सांगतो, 60% आफ्रिकेत इथून जे औषधं जातात जेनेरिक, ते फक्त इंडियामध्येच होतात. ते काळ्या स्कीमवरती आपल्या औषधं चालतात, ब्राऊन स्कीमवरती चालतात. मी ते त्यांचं जाऊ द्या, आफ्रिकन काही करा. अमेरिकेसारख्या सगळ्यात बलाढ्य देशामध्ये 40% जेनेरिक्स फ्रॉम इंडिया. त्या व्हाईट स्कीमवरती चालतात, मग आमच्या ब्राऊन स्कीमवर चालतात. इंग्लंड मधली 25% सर्व औषधं म्हणजे तुमचे ब्रँडेड आहे ते भारतामधून जातात. मग हे प्रकरण आणलं कोणी की जेनेरिक औषध चालत नाही? हे केवळ कशामुळे आलं की ह्या फार्मास्युटिकल कंपनीज त्यांचा प्रॉपगंडा अँड ट्रेड. 2 रुपयाची प्रोसेसिंग मध्ये 16% प्रॉफिट आणि 10 पैशाच्या प्रोसेसिंग मध्ये 16% प्रॉफिट. तुम्ही कुठलं विकणार? 2 रुपयावाला. मग ट्रेंड पण त्याच्यामध्ये आला की जेवढं महागाचं तेवढं चांगलं. अरे पण तो पेशंट आहे ना, तो पेशंट ऑलरेडी मनाने हे झालेला कंपोज झालेला आहे, शरीराने कंपोज झालेला आहे आणि त्याच्या खिशामधूनच तुम्ही हात घालता. तुम्ही दुसरीकडे कमवणं कुठे कमवायचे आहे, नॉट इन मेडिसिन. पण मला वाटतं की या देशामध्ये हा प्रकार जो आहे तो आपण चालून घेतोय. 2014 नंतर या देशामध्ये एकही संप झालेला नाही. का नाही झाला? पण 2011 ते 14 मध्येच का संप व्हावे? कारण आता पुन्हा जैसे ते चल रहा है, कोई कुणाचा नाही वाली नाहीये. मी तुमच्याकडे याच्यासाठी आलो की तुम्ही गव्हर्नमेंट फार्मसी
फार्मासिस्ट आहात, यू मस्ट टेक द लिडरशिप. जे काही चाललेलं आहे ते चाललेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लिडरशिप घेऊन सगळ्या खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष असावं आणि तुम्ही करावं. आता तुमच्यावरती तसा खूप मोठा अन्याय झालेला आहे. मी तेव्हापासून हे करतोय की तुमच्यासाठी एक स्वतंत्र फार्मसी संचालनालय असावं आणि त्याच्यामध्ये माझं प्रपोजल आहे, लेखी प्रपोजल आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट, की जिल्ह्याला एक डेप्युटी डायरेक्टर असावं, डिव्हिजनला एक जॉईंट डायरेक्टर असावं आणि स्टेट लेवलला एक डायरेक्टर फार्मसी असावं, असे असावं. आणि जेणेकरून माझा स्वत त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही जर स्ट्रंथ झाले तर हा ट्रेड आणि जो मॅन्युफॅक्चरिंग चाललेला असेल ते भानगडी चाललेला असेल कुठेतरी तुम्हाला काउंटर करण्यासाठी ताकद मिळेल. दॅट इज माय सेल्फिश मोटिव्ह. पण तेही होत नाही. मला वाटतं की देशमुख साहेब तुम्ही आता रिटायर झालेला आहात, काहीतरी याच्यामध्ये घ्या पुढे काहीतरी असं देश पातळीवर ज्या लोकांना थोडेसे प्रमोशनचे चान्सेस मिळतील. आता मी काही ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी मधून पुढे काही निवडणूक लढवणार नाही त्यामुळे त्यासाठी मी असं म्हणतोय असं नाहीये. आय एम सेइंग दिस फ्रॉम द बिगिनिंग. मी पूर्वीपासून म्हणतोय की असंच असावं. प्रश्नच आहे की आपण कायदा आहे तसाच वापरणार आहोत की नाही का कायदा होणार आहोत. माझं त्याला सिंपल उत्तर आहे आणि मी थोडा सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे आणि न्यूटनचा फॅन असल्यामुळे त्याचं सिंपल उत्तर आहे की कायद्याची अंमलबजावणी आणि भ्रष्टाचार याचं जास्त प्रमाण आहे. कायद्याची अंमलबजावणी जितकी तीव्र तेवढा भ्रष्टाचार कमी, कायद्याची अंमलबजावणी जितकी लॅक्स वीक तेवढा भ्रष्टाचार जास्त. आणि मग हा 1940चा कायदा आणि 1945चे नियम जर राबवले जात नसतील 70-80%, तर मग या क्षेत्रामध्ये 70-80% भ्रष्टाचार आहे. इट्स ऑल दॅट सिम्पल. आणि हे करण्याचं जबाबदारी खरं म्हणजे त्या गव्हर्नमेंट फार्मासिस्ट घेतली. तुम्ही थोडंसं ते शेक अप करून टाकले आमच्यावरती अन्याय होता, आम्ही थोडे आहोत वगैरे त्याला काढून टाकलं म्हणून यू शुड बी रूलर, यू शुड रूल. तुमच्यापैकी आता काही लोक आयएस करायला लागलेले आहेत. आणि बरोबर माझ्याकडची मुलगी आयएस साठी कोण लागलेलं आहे. कमी हायर लेवल्स ऑफ सर्व्हिसेस ऑल्सो. पण तुमच्यासारखे कुठेतरी एफडी कमिशनर झाले पाहिजे, तुमच्यासारखे लोक सेक्रेटरी हेल्थ झाले पाहिजे. तेव्हा कुठेतरी मला वाटतं की हे चित्र बदलेल. अन्यथा तसं भविष्य हे काळ कुठं दिसतंय. पण त्याची सिल्वर लाईनिंग अशी आहे की तुमचं प्रोफेशन लाईक एनी अदर प्रोफेशन हे सुद्धा आता इथून पुढे कमी कमी होत जाणार आहे, त्याचं महत्व कमी होत जाणार आहे. ज्या पद्धतीचं सध्याचा रिसर्च आहे आणि आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये खूप आहे की अल्गोरिदम, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुमच्या लॅब्स पण असणार नाही. आता मेडिसिनचा नवीन मॉलिक्यूल शोधायला लॅबची गरज नाहीये, तो सॉफ्टवेअरच तो मॉलिक्यूल शोधेल. तर भरपूर गोष्टी काय चाललेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मर्जर ऑफ बायोलॉजिकल अँड फिजिकल. आतापर्यंत बायोलॉजिकलच चालू होते 370 कोटी वर्षापासून. म्हणजे ज्यावेळेस पहिला जीव तयार झाला तेव्हापासून आजपर्यंत बायोलॉजी म्हणजे एक पेशी मल्टी करत माणसापर्यंत आलो. पण आता फिजिकल गोष्टी आहेत जे निर्जीव आहे आणि सजीव यांचं कुठे शरीर नवीन काहीतरी होईल. आणि त्यामुळे मला वाटतं की मग अशा पद्धतीने हे सायन्स डेव्हलप होत आहे. आणि त्याच्यामध्ये खूप वेगळे अंदाज आहेत की इथून पुढे रोग बरा करण्याऐवजी टेक्नॉलॉजी अशी होते की रोग होऊच नाही. त्यामुळे मेडिसिन कदाचित हे संपलेलं असेल, मेडिसिन हा प्रकार कदाचित संपलेला असेल. आणि काही रिसर्च पेपर प्रमाणे की डेथ विल बी इलेक्टिव्ह, तुम्हाला मरायचे की नाही हे मी ठरवेल. अशा पद्धतीचे 2045 पडण्याच्या नंतर अशा पद्धतीचे ऍक्च्युअली दृश्य स्वरूपात ते दिसायला लागेल. त्यामुळे हे प्रोफेशन सुद्धा तुमचं जे आहे ते थोडंसं आता कमी होत जाईल. पण काळजी नाही करू नये. तुमच्याकडे तुम्ही रिटायर करून त्याच्यामध्ये काही होणार नाही, हे असंच राहणार आहे. फक्त तोपर्यंत एक मानसिक समाधान की आम्ही समाजासाठी काही करू शकलो. तुमचं नुसतं प्रोफेशन नाही, इट इज नॉट एम्प्लॉयमेंट. ही तुमची देवासाठी ही सेवा आहे. तुम्ही लोकांचे देव असता, जसे डॉक्टर देव असतात तसे तुम्ही देव असता. तुम्ही त्यांच्या बँकेतला बॅलन्स आहे तो कमी खर्च होऊ शकतो, अशा मोठ्या प्रमाणात तुम्ही काम करू शकता. आणि म्हणून तुम्ही याची गरज घेतली पाहिजे. मी या विषयावरती खूप बोलतो, मला खूप माझ्याकडे बोलायला आहे. पण मी आता जास्त बोलत नाही कारण तुम्ही सगळ्यांनी बोलले आहात. आणि म्हणून मी याच्यासाठी कुठेही जातो. माझ्यासाठी 10 जरी लोक असले तरी जेव्हा बोलतो. आय गो टू गुवाहाटी
पॉईंट 2 पासून तुमच्या लेवल पासून कुठेही जातो. पण मला हा पॅशन याच्यासाठी आहे की मला ही जनरेशन वाचवली पाहिजे, कारण तुमचे सोमॅटिक चेंजेस, सायकोसोमॅटिक चेंजेस आर ट्रिगर्ड बाय रॉंग मेडिसिन. हे फार आता टेक्निकल विषयावर बोलणार जाता नाहीये, पण हे भयानक प्रकार. वी आर नॉट बॉदर्ड अबाउट ऑल दिस. हे जर कळायचं असेल तर तुम्ही थोडंसं सगळं झालं पाहिजे. आणि मला ऑर्गनायझर्सला आणि विशेषतः सोवियतला त्यांना दिलं पाहिजे की मला ऑपॉर्च्युनिटी दिली, आणि जिथे माझ्या कोणाचा अफवा निघाला होता त्या शहरामध्ये पुन्हा एकदा भेटायला संधी दिली, म्हणून मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि आपण ही जी थीम आहे की फार्मसीज फॉर रीचिंग ग्लोबल हेल्थ नीड्स, तर हे असं आहे की तुमचा जे थीम असली ते तुमच्यावरती सगळंच टाकलेलं आहे, एकही राहिले नाही, इन्क्लुडिंग फार्माकोव्हिजिलन्स. तुम्ही फार्माकोव्हिजिलन्स सध्या काही करता का? काही करता का करत नाही? कारण फार्माकोव्हिजिलन्स हे जागतिक पातळीवरती, आय हॅव रिटन टू WHO, डायरेक्टर जनरल WHO, की तुमचं चुकलेलं आहे. फार्माकोव्हिजिलन्स कुणाकडे दिलेलं आहे? कंपन्या आणि हॉस्पिटल्स. तर कंपन्या काय फार्माकोव्हिजिलन्स म्हणा, स्वतःचं प्रॉडक्ट तुम्ही म्हणेल का की वाईट आहे? फार्माकोव्हिजिलन्स हॅज टू बी विथ फार्मासिस्ट. आणि मी गव्हर्नमेंटला प्रपोजल केलं आहे की कमीत कमी भारतामध्ये फार्माकोव्हिजिलन्स शुड बी गिव्हन टू एव्हरी फार्मासिस्ट हुज देअर इन दी गव्हर्नमेंट सेक्टर ऑर प्रायव्हेट शॉप. ते याच्यासाठी की औषध घेतल्यानंतर तो विचारू शकतो की काही त्रास झाला का, तुम्हाला काही होऊ शकतं का, हे आहे का, ते आहे का, आणि दॅट बिकम्स डेटा बेस्ड फार्माकोव्हिजिलन्स. पण कोणी काही बोलत नाही फार्माकोव्हिजिलन्स. आणि म्हणून आता या टीमला मला खूप आवडलं की त्यांनी सांगितलं की फार्माकोव्हिजिलन्स ऑल्सो ही ग्लोबल लीड फार्मासिस्टमध्ये. त्यामुळे कमीत कमी आता तुम्हाला दुसरं सांगितलं की पॉलिसीज चेंज करण्यासाठी विभाग करण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. तुम्ही पाठवा तुमचा प्रपोजल होता की फार्माकोव्हिजिलन्ससाठी प्रत्येक फार्मासिस्टची मदत घ्या म्हणून. पण जाऊन तुम्हाला काही नवीन पगार द्यायचा नाही, काही नाही आहे, त्यांनाच हे करायचं आहे की तुम्हाला काही दिसलं अमेरिका पीएससीला दिसलं की हे विशेष औषध दिल्यामुळे असं असं होतं, ते तसं होतं, असं आम्हाला वाटतं, फर्दर इन्व्हेस्टिगेशन करावं. दॅट कॅन बी ऍडिशनल सिस्टम ऑल्सो. पण असं केलं पाहिजे त्याच्यामध्ये, पण असं जात नाही. पण आता तुम्हाला या 2024च्या थीम प्रमाणे दॅट रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑल्सो एक्सपेक्टेड फ्रॉम. ते सगळं तुम्ही पुन्हा ऑप्शन करा. आणि गव्हर्नमेंटला जे काही पॉलिसी मी माझ्या पद्धतीने करत असतो, पण माझा आवाज फार थोडा आहे आणि मी रिटायर केलेला आहे. आपलं रिटायर माणूस कोणी ऐकतं का? कोणी ऐकत नाही. तुम्ही पण ऐकणार नाही. पीएससी आलं तर तुम्ही नंतर यायचं असं त्यामुळे तुमचा आवाज आहे, तुमची स्ट्रॉंग स्ट्रेंथ आहे. गव्हर्नमेंटमध्ये एक स्ट्रेंथ असते. तुम्ही जर एखादा प्रपोजल गव्हर्नमेंटला दिला तर कुठेतरी गव्हर्नमेंटची फाईल तयार होते. ही गव्हर्नमेंटची ब्युटी आहे. मी बघितलेलं आहे की गव्हर्नमेंटमध्ये मी हा जो माझा हे आहे की याच्याबद्दल मी गव्हर्नमेंट हा काय करून घेतलाय की गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही प्रपोजल पाठवलं कुठे ना कुठे काहीतरी होतं. म्हणजे कुठेतरी तो कागद लागतो, फाईल होते, उशीर भेटणार ते होतं, पण ते होतं. हे सगळे जे प्रकार आहेत ते तुम्ही सुरू करा की तुम्हाला पॉलिसीज तुमच्याकडून इव्हॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने सुद्धा 2024च्या थीममध्ये इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. तुम्ही ते करा. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझी इच्छा आहे की तुमच्या देखील पुढे जाऊन कोणीतरी इथे डायरेक्टर फार्मसी, संचालक फार्मसी होईल, आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी माझ्या शुभेच्छा. थँक्यू.